नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतं. खरीप 2026 मोठी अपडेट पीक विमा आणि हमी खरेदी याबद्दल आहे. तर म्हणून लक्ष देऊन ऐका आणि जर तुम्ही शेतकरी असाल तर हा चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, कारण इथे मिळते फक्त आपल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि खरी माहिती. तर बघूया प्रधानमंत्री फसल बिमा योजना. तर खरीप हंगामात दुष्काळ, पूर, गारपीट आणि अतिवृष्टी यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते. तर सरकारची प्रधानमंत्री फसल बिमा योजना शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देते. तर अर्ज कसा करायचा? राष्ट्रीय फसल बिमा पोर्टल NCIP आणि बँक CSC सेंटर याला भेट द्यायची आणि त्यावर त्या क्रोम ब्राउझरमधून आपल्या योजनेबद्दल माहिती बघायची आणि अप्लाय करायची. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षपूर्वक ऐका. दररोज अशा सरकारी योजना आणि तारखांची अचूक माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन ऑन करा, कारण उशीर म्हणजे थेट नुकसान. तर PM आशा म्हणजे PMAASHA अंतर्गत MSP खरेदी. सरकारकडून मूग, उडीद, सोयाबीन, शेंगदाणा या पिकांची हमी खरेदी जाहीर झाली आहे. कालावधी त्याचा नीट ऐका. 1 डिसेंबर 2025 ते 28 फेब्रुवारी 2026. काही पिकांसाठी 15 मे 2026 पर्यंत उपलब्ध आहे. खरेदी PACS मार्फत होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना MSP दराने पैसे मिळतील. जर तुम्हाला रोज शेतकरी बातम्या, MSP अपडेट आणि योजना माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची माहिती चुकू नका. म्हणून आत्ता सबस्क्राईब करा. तर नोंदणी प्रक्रिया बघूया शेतकरी बांधवांनो. MSPवर विक्री आणि विमा लाभासाठी नोंदणी आवश्यक आहे. तर ऑनलाईन पोर्टल, कृषी विभाग कार्यालय, PACS केंद्र. नोंदणीशिवाय लाभ मिळणार नाही, हे लक्षात पण ठेवा. तर पुढील शेतकरी बांधवांनो काय आहे की आपण मेहनत करतो पण योग्य माहिती नसल्यामुळे तोटा होतो. हा चॅनल तुमच्यासाठीच आहे. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला अजून अचूक माहिती देण्यासाठी प्रेरणा करतो. जर तुम्ही खरी शेतकरी समर्थक असाल आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा. अशाच खरी आणि महत्त्वाच्या कृषी अपडेटसाठी लाईक, कॉमेंट्स आणि शेअर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र, जय शिवराय बांधवांनो. अशीच आपली न्यूज चॅनलवर अपडेट तुम्हाला घेऊन येणार आहे. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुढील आपण बघूया MSP. आता बऱ्याच लोकांना काय होते की MSP म्हणजे काय असतं, तर ते आपण बघूया. 2026मध्ये MSPची वाढ पण झालेली आहे आणि MSP कशी ठरवते तर ते मी पुढील व्हिडिओमध्ये सांगेन. पण MSP म्हणजे नेमकं काय, तर मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजे कमीत कमी सपोर्ट प्राईस म्हणजे आधारभूत किंमत. ही ती हमी किंमत आहे जी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पिकांसाठी जाहीर करते. जर बाजारात भाव कमी मिळाला तर सरकार MSP दराने पीक खरेदी करण्याची तयारी दाखवते. म्हणजेच MSP ही शेतकऱ्यांसाठी संरक्षणाची ढाल आहे. 2026 खरीप हंगामातील पिके आपण हे पुढील व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.